श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट त्र्यंबकेश्वरचे संस्थापक स्वामी श्री कंठानंदजी वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी घराचा त्याग करून लोकसेवेसाठी आपलं जीवन समर्पित केलं असे संन्यासी स्वामी श्री कंठानंद यांच्याशी खास चर्चा केली आहे। स्वामी श्री कंठानंद यांनी जागृत नाशिक जागृत भारत ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून विविध ठिकाणी जाऊन देव देश धर्म याबद्दल सखोल माहिती देत श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक सांगत समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केलाय। त्याचबरोबर नवतरुणांसाठी स्किल डेव्हलपमेंट, त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, निराधार निराश्रितांसाठी आधार, भुकेलेल्यांसाठी अन्नाची पूर्तता, त्याचबरोबर इतरही सामाजिक कार्य करत माणसाचा जन्म कशासाठी यावर सखोल मार्गदर्शन केले। चला तर मग आज आपण भेटूया स्टार 24 फास्ट न्यूजच्या कार्यालयात स्वामी श्री कंठानंद यांना। नमस्कार, मी सुनीता पाटील स्टार 24 फास्ट न्यूजच्या कार्यालयामध्ये आज आपल्याला छान असं मार्गदर्शन करणार आहे स्वामी श्री कंठानंदजी। श्री रामकृष्ण आरोग्य संस्थानचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहे। त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये त्यांनी विवेकानंद हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट असं सुरू केलं आहे। जनसामान्यांची सेवा करून त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती केली आहे। आज आपण त्यांच्याशी काही विषयांवर दिलखुलासाची चर्चा करणार आहोत। स्वामी, सर्वात प्रथम तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही कार्यालयात आलात त्याबद्दल आपलं स्वागत। आपण त्र्यंबकेश्वरच्या ग्रामीण भागामध्ये स्वामी विवेकानंद जे इन्स्टिट्यूट हॉस्पिटल सुरू केलं आहे, तर त्याबाबत थोडंसं माहिती द्या। आपल्या हॉस्पिटलचं नाव आहे स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट। ग्रामीण भागात फिरत असताना एक लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये ज्या आरोग्याच्या ज्या सुविधा आहेत त्या फारच कमजोर आहेत आणि बऱ्याच ठिकाणी अनुपलब्ध आहे। बऱ्याच ठिकाणी ज्यांच्याकडे काही डिग्री वगैरे नाही असे लोक सुद्धा तिथे प्रॅक्टिस करतात आणि त्याची जी झळ पोहोचते ती तिथल्या नागरिकांना, तिथल्या ग्रामीण भागातले जे रहिवासी आहे त्यांना पोहोचते। मग त्यावेळेस लक्षात आलं की आरोग्य क्षेत्रामध्ये काही ठोस काम करणं गरजेचं आहे। तो उद्देश ठेवून स्वामी विवेकानंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची सुरुवात झाली। उद्देश केवळ सेवा आणि सेवाच होता। देव देश आणि धर्म यासाठी आपण संपूर्ण भारतभर फिरलात। 18व्या वर्षी आपण घर सोडून समाजाला काय हवं आहे आणि समाज जागृत म्हणजे जागृत नाशिक जागृत भारत एक अभियान आपण सुरू केलं आहे, तर त्या अभियानाबद्दल थोडीशी माहिती द्या। संपूर्ण अध्यात्माचं, धर्माचं, संविधानाचं, लोकशाहीचं सार आहे लोककल्याण व लोकजागरण। जर मनुष्य जागृत नसला तर जीवनामध्ये उपद्रव निर्माण होतात। जर मनुष्याचं जीवन उपद्रवांपासून, अडचणींपासून जर मुक्त करायचं असेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञानाची आवश्यकता आहे आणि ते ज्ञान निर्माण व्हावं। ज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे किंवा ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी पांडित्य नव्हे। ज्ञान म्हणजे आंतरिक स्पष्टता, जागृती म्हणजे आंतरिक स्पष्टता की मला काय करायचं आहे, कसं करायचं आणि केव्हा करायचं आहे। आपले जे हेतू आहे ते जीवनातले हेतू स्पष्ट असले पाहिजे। पैसा आहे, पैशाचं महत्त्व कळलं पाहिजे आणि पैशाची जी निरर्थकता आहे ती पण कळली पाहिजे। सध्याचा जो मनुष्य आहे तो फार कन्फ्यूज अवस्थेत आहे, तर मनुष्याला त्या भ्रांत स्थितीतून, संभ्रमाच्या स्थितीतून बाहेर आणण्यासाठी जे अभियान सुरू केलेलं आहे त्या अभियानाचं नाव आहे जागृत नाशिक जागृत भारत अभियान। जागृत नाशिक का बरं? तर जागृत नाशिक हा बिंदू आहे आणि जागृत भारत हा सिंधू आहे। हा जो प्रवास आहे हा बिंदू पासून सिंधू पर्यंतचा प्रवास आहे आणि हा लोक कल्याणाचा प्रवास आहे, लोक जागरणाचा प्रवास आहे। परंतु लोककल्याण आणि लोकजागरण करताना सत्ता हातात असेल तर लोककल्याण करता येतं अशी एक धारणा आहे। तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सर्वसामान्यांपर्यंत जनजागृती करता आहात, लोककल्याण तुम्हाला करायचं आहे, परंतु तुम्ही ह्या फ्लो मधून तुम्हाला लोककल्याण साधता येईल का? नक्कीच लोककल्याण साधता येतं। त्यासाठी तुम्हाला धैर्याची आवश्यकता असते आणि श्रद्धेची आवश्यकता असते। श्रद्धा मी शब्द वापरलेला आहे
अंधविश्वास किंवा अंधश्रद्धा नाही. श्रद्धा म्हणजे तुमच्या आतमध्ये एक स्थिरता असते आणि त्या स्थिरतेतून, त्या पवित्रतेतून जे कार्य जन्माला येतं ते फार सुदृढ असतं, ते फार निरोगी असतं, ते रोगरहित असतं. त्यामुळे त्या कार्यामधली जी चेतना आहे ती चेतना कोणीही नाकारू शकत नाही. माझा स्वतःच्या जीवनाचा अनुभव आहे की या प्रवासात मला खूप गुणी, फार गुणवान लोक आणि उदार हृदयाचे लोक भेटत गेले आणि अजूनही भेटत आहेत की ज्यांच्या माध्यमातून मी लोककल्याण साध्य करतो. आणि तुमचा जो प्रश्न आहे की सत्ता हातात असणं आवश्यक आहे, नक्कीच. सत्ता म्हणजे काय? शेवटी सत्ता म्हणजे पैसा असणं हातात असणं आवश्यक आहे. पैसा जर नसेल, आर्थिक स्थिरता जर नसेल, तुम्ही जीवनात लोककल्याण साध्य करू शकणार नाही. पण सत्तेच्या अगोदर तुमच्या जीवनात जर सत्य असेल आणि सत्ता जर सत्यावर प्रतिष्ठित असेल तर ती सत्ता आंतरिक स्थिरता प्रदान करते. जर सत्ता ही सत्यविहीन असेल तर ती सत्ता मनुष्याच्या आजारास, मनुष्याच्या नाशास कारणीभूत ठरते. त्यामुळे सत्तेचा आधार हा सत्यच असला पाहिजे जर आपल्याला आंतरिक स्थिरता, आंतरिक आरोग्य जर हवं असेल तर. श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा एक भाग म्हणून आता लोक श्रद्धा म्हणून अंधश्रद्धेच्या आहारी जात आहेत. म्हणजे संपूर्ण भारतभर बाबागिरी, भोंदूगिरी किंवा अमुक केल्याने तमुक होतं, तमुक केल्याने अमुक होतं. तर हे खरंच आजच्या विज्ञानाच्या युगात योग्य आहे का? थोडं आपण विज्ञानाकडे पण वळूया. ज्याला आधुनिक भाषेमध्ये जे विज्ञान म्हणतात किंवा तथाकथित विज्ञान आहे ते विज्ञान सुद्धा अज्ञानच आहे. पण याचा अर्थ असा नाही की कोणत्याही अंधश्रद्धेचं समर्थन करायचं, कोणतीही अंधश्रद्धा मान्य करायची. अंधश्रद्धेच्या मुळाशी जे असते ते म्हणजे बौद्धिक लाचारी, बौद्धिक दडभद्रीपणा आणि बौद्धिक दरिद्रता. कोणताही व्यक्ती जर बौद्धिक दृष्ट्या दरिद्री असेल तर त्याच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे अंधश्रद्धेचा जन्म होईल. आधुनिक अंधश्रद्धा, विज्ञानाच्या नावाखाली सुद्धा अंधश्रद्धा जन्माला येतात, धर्माच्या नावाखाली सुद्धा अंधश्रद्धा जन्माला येतात, अध्यात्माच्या नावाखाली सुद्धा अंधश्रद्धा जन्माला येतात. अंधश्रद्धेचा जो उगम असतो तो असतो बौद्धिक दरिद्रतेमध्ये. आणि भारतीय अध्यात्म बुद्धीचं जागरण करणारा अध्यात्म आहे. कुठेही बौद्धिक लाचारीला धर्मामध्ये स्थान नाही. गायत्री उपासना जी आहे, गायत्री मंत्र आहे, स्पष्ट वर्णन आहे, तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. अंधश्रद्धेच्या मुळाशी जे असते ते म्हणजे बौद्धिक लाचारी, बौद्धिक दडभद्रीपणा आणि बौद्धिक दरिद्रता. कोणताही व्यक्ती जर बौद्धिक दृष्ट्या दरिद्री असेल तर त्याच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे अंधश्रद्धेचा जन्म होईल. आधुनिक अंधश्रद्धा, विज्ञानाच्या नावाखाली सुद्धा अंधश्रद्धा जन्माला येतात, धर्माच्या नावाखाली सुद्धा अंधश्रद्धा जन्माला येतात, अध्यात्माच्या नावाखाली सुद्धा अंधश्रद्धा जन्माला येतात. अंधश्रद्धेचा जो उगम असतो तो असतो बौद्धिक दरिद्रतेमध्ये. आणि भारतीय अध्यात्म बुद्धीचं जागरण करणारा अध्यात्म आहे. कुठेही बौद्धिक लाचारीला धर्मामध्ये स्थान नाही. गायत्री उपासना जी आहे, गायत्री मंत्र आहे, स्पष्ट वर्णन आहे, तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हे सूर्या, आमच्या बुद्धीला प्रकाशित कर, जेणेकरून आमच्या बुद्धीमध्ये कोणत्याही प्रकारचा अंधकार असू नये, आमची बुद्धी प्रकाशित राहावी, प्रत्येक गोष्ट आम्हाला सुटसुटीत दिसावी. श्रद्धा, त्याच्यामध्ये तुम्ही तपासून बघू शकता. जी अंधश्रद्धा असते, केवळ विश्वासावर आधारित असलेली जी श्रद्धा आहे ती श्रद्धा तुम्हाला शेवटी तुमच्या नाशास कारणीभूत ठरते. आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हापर्यंत तुमचं जीवन उद्ध्वस्त झालेलं असतं. त्यामुळे बाबागिरी, भोंदूगिरी या गोष्टींना बळी अजिबात पडू नये. आजच्या तरुण पिढीला एक प्रकारे भरकटवलं जात आहे किंवा त्यांचं मूळ उद्देश काय आहे इथपासून त्यांना थोडंसं दूर अंतरावर ठेवलं जात आहे का? नक्कीच, कारण की हा बाजार आहे. मी याचा वारंवार उल्लेख करत असतो की ऋषी प्रणित धर्म आणि बाजारांनी मांडलेला धर्म याच्यामध्ये अंधार आणि प्रकाशामध्ये जसं अंतर आहे त्या प्रकारचं अंतर आहे.
ऋषी प्रणित धर्म आणि बाजाराचा धर्म याच्यामधला जो विवेक आहे तो जागृत असला पाहिजे. आणि मला आवडेल की सर्वांना सांगायला आवडेल की स्वामी विवेकानंदांचं वाचन करा. स्वामी विवेकानंद म्हणजे प्राचीन भारत आणि आधुनिक भारत, प्राचीन जग आणि आधुनिक जगामधला जोडणारा तो दुवा आहे. स्वामी विवेकानंद तर्काच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून धर्म समजावून सांगतात आणि केवळ समजावून सांगत नाही तर धर्म हा अनुभूतीचा विषय आहे. स्वामी विवेकानंदांच्या भाषेत सांगायचं झालं तर धर्म म्हणजे चांगले व्हा, चांगलं करा. पूर्ण धर्माचं सार हेच आहे. परोपकारस्तु पुण्याय पापाय परपीडनम. त्यामुळे जे तरुण मंडळी आहे त्यांनी कुठेही आपला आत्मविश्वास न गमावता प्रत्येकाला प्रश्न विचारले पाहिजे. जे तुमचे धर्माचार्य आहे त्या धर्माचार्यांना सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे. संवाद साधला पाहिजे. जसा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाशी संवाद साधला. संवाद आवश्यक आहे. केवळ प्रवचनांनी साध्य होणार नाही. संवाद हा फार आवश्यक आहे. आजच्या तरुण वर्गाला काय सांगाल? विज्ञानाच्या युगामध्ये जर त्याच त्या कथा आणि तीच प्रवचनं जर आयोजित केली जात आहे किंवा समाजाला तेच उकळून पाजले जात आहे तर तरुण वर्गाला यातून काय संदेश द्याल? तरुणांसाठी हाच संदेश आहे की तुम्ही खऱ्या अर्थाने तरुण व्हा. जो तरुण असतो ना तो जिज्ञासू असतो. प्रत्येकाला प्रश्न करा. जे भगवेधारी आहे त्यांनाही प्रश्न करा आणि भगवेधारी आणि संन्यासी याच्यामधला फरक करायला शिका. प्रत्येक भगवाधारी हा संन्यासी नसतो. भगवा हा मार्केटमध्ये उपलब्ध असतो. मार्केटमध्ये तुम्ही भगवे कपडे विकत घेऊ शकता पण संन्यास तुम्हाला विकत घेता येत नाही. राजकुमार सिद्धार्थ व्हा. राजकुमार सिद्धार्थ झाला म्हणजे वैभवाची प्राप्ती करा आणि वैभवाची प्राप्ती केल्यानंतर त्या वैभवाची, त्या पैशाची निरर्थकता समजून घ्या आणि एकदा पैशाची निरर्थकता लक्षात आली की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बुद्धत्वाची प्राप्ती होईल. बुद्धत्वाची प्राप्ती म्हणजे जागृतीची प्राप्ती. बुद्धत्वाची प्राप्ती म्हणजे स्पष्टतेची प्राप्ती. नक्कीच आपण इतकं सगळे तरुणांसाठी मार्गदर्शन केलं. इतके छान उपाय, आपली भाषणं, आपले सगळे काही जे हेतू आहे ते आपण सांगितले. यापुढेही आपण भेटत राहूया. एका मुलाखतीमध्ये गुरुजींकडून एवढं सगळं ज्ञान घेणं किंवा त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवणं हे शक्य होणार नाही. यापुढेही आपण पुन्हा भेटूया नवनवीन काही ऐकण्यासाठी आणि खरंच तरुण वर्गाला काय अपेक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी. स्वामी धन्यवाद, आपण वेळात वेळ काढून आलात आणि अनमोल असं ज्ञान दिलं त्याबद्दल. आमच्या प्रेक्षकांनाही पुन्हा या आणि असंच ज्ञान आमच्या प्रेक्षकांनाही देत राहा.